मित्रांनो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आता दिवाळीचं मूळ आहे। प्रथमतः तुम्हाला दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो आज आपण कुतुळचा बाजार पाहणार आहोत। दिवाळीमध्ये बाजाराची गर्दी खूप फुललेली आहे आणि काय काय विकायला आलेलं आहे काय काय नाही। या 40 गाव डांगण जे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये या डांगण भागातील सर्व लोक या ठिकाणी बाजारासाठी येत असतात आणि आज हा विशेष दिवाळीचा बाजार आपल्या चॅनलवर आम्ही दाखवणार आहोत। तेव्हा नक्कीच पाहत राहा ब्रह्मणराज यूट्यूब चॅनल। नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आता दिवाळीचं मूळ आहे। प्रथमतः तुम्हाला दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण कुतुळ गावामध्ये तर कुतुळ गावामध्ये बाजार तळावरती एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये फटाक्याची दुकानांचे स्टॉल लागलेले आहेत। आपल्या गावातील आहेत काही, तर या ठिकाणी आपण काही दुकानदारांना भेटणार आहोत। तर बघूया त्यांचा अनुभव विचारणार आहोत। यावर्षी मालाची विक्री कशी, त्याच्या किमती कशा आहेत त्याबद्दल विचारणार आहोत। तर या भाईजान नमस्ते, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर तुमचं हे फटाका स्टॉल आहे, तर या फटाका स्टॉल तुम्ही या ठिकाणी कुतुळ गावामध्ये कधीपासून 4-5 दिवस झाले। तर ह्या वर्षी जे आहे तर तुमची खरेदी कशा पट्टीने झालेली, म्हणजे थोडक्यात किमतीचे बाजार कसे आहे? मागच्या थोडे कमी जादा। तर मला एक सांगा, दरवर्षीच्या तुलनेनं यावर्षी या फटाक्यांचा बाजार तुम्हाला, म्हणजे फटाक्यांची तुम्ही खरेदी केलेली ती फटाक्यांची खरेदी चढ्या भावाने केली का जेमतेम भावाने केली? जेमतेम भावाने केली, म्हणजे गेल्या वर्षी जो बाजार होता त्याच भावाने। आणि मग यावर्षी गिरायकांचा कल आहे फटाक्याकडे वळण्याचा, फटाकडे वळण्याचा, तर तुम्हाला काय वाटतं? चांगलं कल आहे, तुम्हाला गिरायक चांगलं? हो, धन्यवाद अजय भाई। आपा नमस्कार। काय तब्येत पाणी काय म्हणते? व्यवस्थित आहे। फटाक्याचं दुकान लागले दरवर्षी असं ना? हो, बरं। आम्हाला भरपूर फटाकडे आणले असं आहे का? 2 लाखाचं मला आपण आणलेलं बा। प्रत्येक व्हरायटी या आपणच्या फटाका स्टॉलवर मिळणार आहे। तर मला आपण एक सांगा, तुम्ही फटाका खरेदी केली तर कशा पद्धतीने केली? म्हणजे बाजार भाव तुम्हाला काय वाटलं गेल्या वर्षीचा या वर्षीचा? जेमतेमच होता। तर मला एक सांगा, यावर्षी गिरायकांचा कला कसा असणार आहे? तुम्हाला तुमचा अनुभव काय सांगतो का गिरायकाला, म्हणजे फटाक्याला गिरायक कसं आहे? आता दीपावली चालू झाली, काय झालं दीपावली आता गिराईक सुरू होणारच, जेमतेम गिराईक चालू आहे सध्या, पण रिस्पॉन्स चांगला राहतो मला माझ्या दुकानात। माझ्या दुकानात हा, म्हणजे बघा आपणचा फटाका स्टॉल म्हटलं की आपल्या 40 गाव डांगणामध्ये गाजलेला आप्पा आहे आणि आप्पाला भेटण्यासाठी आणि फटाका घेण्यासाठी येत होतं। तर आप्पा तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा, धन्यवाद। तर मित्रांनो आज बुधवारचा बाजार आणि या बुधवारच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटलेली आहेत। अनेक लांब लांबूनवरून काही व्यापारी कुतुळ गावामध्ये धंदा करण्यासाठी दुकानं थाटून बसलेले आहेत। यावर्षी पाणी पाऊस अत्यंत
सुंदर अशा पद्धतीने झाला आहे. परंतु मंडळी पाणी पाऊस तर झाला आहे, परंतु ह्या वर्षी सोयाबीनचं पीक जे आहे ते आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये थोडंसं कमी उत्पादन या सोयाबीनच्या पिकाचं झालं असल्यामुळं शेतकऱ्यांकडे आता सध्या पैसा नाही आहे. आणि त्याचबरोबर भात शेतीला असणारा जो पाऊस असतो, पाऊस जो लागतो तो पाऊसही जोमानं झालेला आहे. भात शेती आमदा चांगले आलेले. यावर्षी मंडळी पाणी पाऊस जरा लांबणीवर पडलं आणि लांबणीवर पडल्यामुळं भाताचं लागवड जी होती, सोयाबीन लागवड होती ती लेट झाली. लेट झाल्यामुळं झालं काय, भात कापणी ही लांबणीवर पडली आणि सोयाबीनचं जो बरंचसं नुकसान झालं बरं का. आणि त्याच्यामुळं झालं काय की दिवाळी अगोदर आली आणि या दिवाळीच्या दिवसामध्येच शेतकऱ्यांकडं जरा आमदनी कमी झाली. त्यामुळं बाजार तर खूप फुललेला आहे, परंतु फक्त अत्यंत गरजेच्या या वस्तू आहेत त्या वस्तू घेण्याकडे या शेतकऱ्यांचा अर्थात ग्राहकांचा कल होता. परंतु आता दिवाळी आहे म्हटल्यानंतर लोक तर घेणारच आहेत आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत. उदाहरणार्थ लेकरांना कपडे असतील, लेकरांसाठी फटाके असतील. त्याचबरोबर बघा, आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आपल्याला दिसत आहेत. तर पहा, लक्ष्मीपूजनासाठी दिसते आपल्याला. त्याचबरोबर लक्ष्मी अर्थात झाडू यांचेही दुकानं थाटलेले आहेत. त्याचबरोबर भाऊबीजेसाठी बहिणींनी भावाला ओवाळण्यासाठी करगोटा, या करगोट्याचीही दुकानं दिसतात. त्याचबरोबर पाहू शकता हे फरसाण आणि अर्थात मिठाईची दुकानंही थाटलेली आहेत. अत्यंत बाजारपेठ फुललेली आहे, परंतु मालाची विक्री काही जास्त होताना दिसत नाही मंडळी. तर पुन्हा एकदा आपण आपल्या गावामधला हा बाजार प्रथमच आपल्या या भ्रमणराज यूट्यूब चॅनलवरती दाखवत आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कायम सपोर्ट असू द्या. सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या माणसांमध्ये शेअर नक्कीच करा. तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.